नागपंचमी आणि श्रावणी सोमवार या दुर्मिळ व शुभ योगावर रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागाव येथे भाविकांचा महापूर आलाय। येथील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान असलेल्या स्वयंभू 9 नागदेवता मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत। धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या विशेष महत्त्व असलेल्या या मंदिरातील 9 प्राचीन नागदेवतांच्या मूर्ती या मानव निर्मित नसून स्वयंभू आहेत अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे। म्हणूनच या जागृत देवस्थानचे दर्शन घेण्यासाठी केवळ रायगडच नव्हे तर मुंबई, ठाणे, पुणे यांसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक नागावमध्ये दाखल झाले आहेत। विशेष म्हणजे या गावाच्या नावाचा इतिहासही या मंदिराशी जोडलेला आहे। पूर्वी या परिसरात 9 नागदेवतांचे वास्तव्य असल्यामुळे या ठिकाणाला 9 गाव असे संबोधले जायचे, ज्याचे कालांतरानं नागाव असे नामकरण झाले। या पवित्र आणि भक्तिमय सोहळ्यानं संपूर्ण अलिबाग परिसर नागोबाच्या जयघोषानं दुमदुमून गेलाय। हे नागावचे 9 नागांचे देवस्थान आहे। हे अत्यंत प्राचीन आणि पांडवकालीन देवस्थान आहे। या गावाला नागाव हे नाव या देवस्थानामुळे पडलेले आहे। अशी आख्यायिका आहे की गोरखनाथ मच्छिंद्रनाथ नवनाथ स्वामी हे इथे त्या धार्मिक पर्यटनासाठी त्या काळी आले होते आणि त्या ठिकाणी त्यांना ती जागा खूप नयनरम्य आवडली आणि इथे त्यांनी वास्तव्य केले नागरूपाने आणि त्यामुळे 9 नागांच्या मूर्ती आहेत आणि एक नागदेवता अशा 10 मूर्ती आपल्याकडे इथे आहेत। याचा जीर्णोद्धार आपण केलेला आहे आणि आख्यायिका होती की एका रात्रीत म्हणजे सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत हे मंदिर बांधून तयार व्हावे। पूर्वी या मूर्ती खाली जमिनीवर होत्या। त्यानंतर माझ्या आईच्या स्वप्नात आलं की इथे लाद्या बसवल्यानंतर एका रात्रीत आपण हे मंदिर बांधलेलं आहे आणि जीर्णोद्धार पूर्ण केलेला आहे। आणि दरवर्षी हजारो लाखो लोक इथे त्यांचे नवस पूर्ण करतात आणि अत्यंत कठीण असे दुर्धर आजार आणि प्रत्येकाचे मनोरथ इथे पूर्ण झालेले आहे आणि मनोरथ पूर्ण झाल्यावर लोक नारळांचा हार किंवा घंटा इथे बांधलेला दिसत आहे आणि इथे मनोरथ पूर्ण न होता असा एकही व्यक्ती परत गेलेला नाही। आज पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी म्हणजे हा दुग्ध शर्करा योग आजच्या दिवशी प्राप्त झालेला आहे। ते आम्ही नागावला दर्शन घेण्यासाठी आलो आहोत। 9 नागांचं हे फार जुने मंदिर आहे आणि त्याचा मंदिराचा जीर्णोद्धार 2010 मध्ये। आजचा जो सण आहे हा दरवर्षी नागपंचमीला इथे उत्सव भरतो आणि मोठ्या संख्येने भाविक इथे पूजा करण्यासाठी येतात आणि आम्हीही मुंबईहून दरवर्षी इथे येतो।